आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। एका तासाच्या आत शिर्डीत साई संस्थानच्या 2 तरुण कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी चाकूने भोसकून निर्घुणपणे संपवल्याची घटना घडली आहे। सोमवारी पहाटे 3 वेगवेगळ्या ठिकाणी साई संस्थानच्या 2 कर्मचाऱ्यांसह एका तरुणाला ड्युटीवर येताना प्राणघातक हल्ला करत गंभीर जखमी करण्यात आलाय। या घटनेत सुभाष घोडे, नितीन शेजूळ या 2 साई संस्थान कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून कृष्णा देहरकर हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती सकाळीच मिळूनही पोलीस उशिरा आल्याचा आरोप मृत कर्मचाऱ्यांचे कुटुंब करतात। हत्याकांडाला अपघात असल्याचं सांगितलं जात असल्याने कुटुंबीय मोठा आक्रोश करतात। शिर्डीमध्ये तणावाचं वातावरण आहे। आंतरराष्ट्रीय देवस्थान असणाऱ्या शिर्डीमध्ये सोमवारी पहाटे तिघांवर चाकू हल्ला झाल्याने मोठी खळबळ उडाली। एका तासाच्या अंतरात वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवर चाकूने वार करून दोघांची हत्या करण्यात आली। यात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे। शिर्डीतील साई संस्थानमध्ये दोघे कर्मचारी पहाटे ड्युटीला येत असताना ही घटना घडली। यातील सुभाष साहेबराव घोडे हे करुडोबा नगर चौकाचे रहिवासी आहेत। नितीन कृष्णा शेजूळ यांच्यावर साकुरी शिव तर गंभीर जखमी असलेल्या कृष्णा देहरकर याच्यावर श्रीकृष्ण नगर भागात चाकू हल्ला झाला। अज्ञातांनी पहाटेच्या सुमारास ड्युटीवर जाताना केलेल्या चाकू हल्ल्यात 2 कर्मचारी जागीच मृत्यू झाले तर कृष्णा देहरकर गंभीर जखमी झाले आहेत। हत्येचे कारण अजून स्पष्ट नसून पोलीस घटनास्थळावर दाखल झाले आहेत। शिर्डीमध्ये पहाटे वेगवेगळ्या ठिकाणी तासाभराच्या अंतरात झालेल्या या चाकू हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला आहे। एक तरुण गंभीर जखमी झाला आहे। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांना कळवण्यात आले होते। मात्र घटना घडवून काही तास उलटून गेल्यानंतरही पोलिसांचा पत्ता नव्हता। इथे कोणीही कोणासाठी लगबगीनं येत नाही असं मत कुटुंबीय सांगत होते। घटनेची माहिती कळूनही उशिरा आल्याचा आरोप मृत कर्मचाऱ्यांनी कुटुंबीय करत आहेत। हत्येला अपघाताचे स्वरूप दिल्याने मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या आक्रोशाने परिसर हादरला आहे। दुसरीकडे माहिती कळाल्याबरोबर तात्काळ आलो असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे।